विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निर्णय देण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे. शेड्यूल 10 प्रमाणे आमदार अपात्रतेचा निर्णय द्यायचा आहे. अपात्रतेचा निर्णय अतिशय स्पष्ट आहे. व्हीप नेमण्याचा, गटनेता नेमण्याचा अधिकार राजकीय पक्षाला असतो. शिंदे गटाचे आमदार अपात्र होतील याची खात्री आहे. शिंदे गटाची कृती पक्षविरोधी होती. धाडी सत्र वगैरे आपण पाहत आलो नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर अशा प्रकारचे दबाव तंत्र वापरले जाते. कर नाही त्याला डर कशाला? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाही? बुलेट ट्रेनची गरज काय? बुलेट ट्रेनपेक्षा असलेल्या ट्रेन व्यवस्थित करा. सर्वसामान्य लोकांना आरोग्याच्या सोयीसुविधा द्या. जागा वाटपाचा फॉर्म्युला महाविकास आघाडीचे श्रेष्ठ मंडळी ठरवतील. उद्या 4 वाजता निकाल अपेक्षित. गटनेता नेमण्याचा अधिकार हा राजकीय पक्षाला असतो, त्यामुळे ते जास्त बघण्याची गरज नाही. शिंदे गटाचे आमदार उद्या अपात्र होतील. पक्ष फुटलेला नाही यावर संदिग्धता आहे. आमदार अपात्रतेचे काही नियम आहेत. पक्षाची शिस्त, पक्षविरोधी कारवाई झाली. ईमेल ॲड्रेसवर व्हीप असताना पक्षविरोधी अध्यक्ष निवडणुकीत मतदान केले. जनतेला सगळे माहीत आहे. निवडणुका का लावल्या जात नाहीत? न्यायालयाचे कारण देत निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. बाबरी पडणारे शिवसैनिक आहेत असं म्हणत तर मला त्याचा अभिमान आहे. हे बाळासाहेब यांनी बोलण्याचं धाडस दाखवले. बाळासाहेबांचे स्वप्न होते राम मंदिर व्हावं. ज्यावेळी तारीख पे तारीख सुरू होती त्यावेळी उद्धव ठाकरे अयोध्येला जाऊन आले. अध्यक्ष निर्णय जो देतील त्याकडे जग बघताय. लोकशाहीच्या जननी म्हणून जग देशाकडे पाहतंय. ऐतिहासिक निर्णय होईल. जागा वाटप कसे व्हावे यासाठी सगळ्यांना विचारात घेऊन जागा वाटप होईल. घटक पक्षांचे मुंबईत दावे होत आहेत, त्याचाही विचार होईल. सर्वस्वी अधिकार उद्धव ठाकरे यांना आहेत. त्यावर मला वाटतं आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुखांनी मातोश्रीवर एक पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये आपलं मत मांडलेलंच आहे. लवाद म्हणून विधिमंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून ज्यांच्यावर ही जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने सोपवली की शेड्यूल 10 प्रमाणे डिस्क्वालिफिकेशनवर तुम्हाला निर्णय द्यायचा आहे आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा. हा फक्त निर्णय देण्याची जी प्रक्रिया होती, ही प्रक्रिया एक समरी एक्सरसाइज म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना विशद करूनच त्यांच्या निकालपत्रामध्ये दिलेली होती. सर्वोच्च न्यायालयाने जी कन्क्लुजन्स दिली, ऑपरेटिव्ह पार्टच्या बरोबर जी कन्क्लुजन्स दिली, त्यामध्ये विशिष्ट पॉइंटर्स होते. त्यामध्ये महत्त्वाचं पक्षाचा व्हीप, पक्ष कोण, कशा रीतीने नेमणुका, पॉलिटिकल पार्टीने व्हीपची नेमणूक, या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्या गोष्टींची पडताळणी करून त्याबाबत निर्णय देणं अपेक्षित होतं. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 11 मे 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आणि हे प्रकरण, याच्यावरचं अपात्रतेबद्दलचं प्रकरणाचा निकाल देण्याचं काम हे महाराष्ट्र विधिमंडळाचे अध्यक्ष, जे ट्रायब्युनल म्हणून ज्यांना हे करायचं असतं, त्यांना सोपवण्यात आलं. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं 11 मे ते सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत काही हालचाल होत नव्हती. पुन्हा आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये हे मेन्शन करावं लागलं आणि मग सर्वोच्च न्यायालयाने एक डेडलाईन ठरवून दिली की तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत कुठल्याही प्रकरणी ही सर्व सुनावणी घेऊन तुम्हाला निर्णय देणं भाग आहे. त्यावर सुनावणी सुरू झाली, मुंबईत झाली, त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान नागपूरमध्ये सुद्धा या बाबतीमध्ये सुनावणी झाली. क्रॉस एक्झामिनेशन झालं, फायनल आर्ग्युमेंट झाली, रिजॉइंडर झाले आणि मग ते संपूर्ण विषय हा क्लोज फॉर ऑर्डर, रिझर्व फॉर ऑर्डर्स म्हणून डिक्लेअर करण्यात आला. आणि आम्हाला अपेक्षा होती 31 डिसेंबरपर्यंत होईल, परंतु त्यामध्ये निर्णय देण्याची प्रक्रिया ही टेक्निकल बऱ्याचशा त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी तरतुदी वगैरे करण्याच्या होत्या आणि त्याचं एकंदरीत व्याप बघता लवादानी म्हणजे विधिमंडळाच्या अध्यक्षांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाजवळ मागणी केली, अर्ज केला आणि त्यांना 10 जानेवारी मिळाली, जी आता उद्या 4 वाजता त्यांनी सांगितल्याप्रमाणे, जे कळलंय आम्हाला त्याप्रमाणे 4 वाजता हा निर्णय देण्यात येणार आहे. अर्थात अपात्रतेचा निर्णय
हे काय व्हावा काय नाही हे क्रिस्टल क्लिअर आहे, याच्यामध्ये फार बघायची गरज नाहीये. व्हीप देण्याचा अधिकार, व्हीप नेमण्याचा अधिकार, गटनेता नेमण्याचा अधिकार हा त्या राजकीय पक्षाला असतो. हे कायद्याद्वारे सिद्ध आहे. निवडणूक आयोगाने त्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे त्यामध्ये जास्त बघण्याची गरजही नाहीये. फक्त ज्या फॉर्मॅलिटीज म्हणून किंवा एक समरी एक्सरसाइज म्हणून ज्या काही गोष्टी बघायच्या असतात, त्यामध्ये विटनेस सुद्धा होते. त्या विटनेसचं क्रॉस वगैरे सगळं झालेलं आहे, अजून निष्पन्न झालंय. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार हे उद्या अपात्र होतील याची आम्हाला खात्री आहे. आता हे संपूर्ण विशद करणं म्हणजे, जर तुम्हाला आता जेव्हापासून ही सुनावणी सुरू झाली तोपर्यंत सगळा प्रत्येक सुनावणीचं हे सांगायला लागेल. थोडक्यात की तुम्ही कशा रीतीनं पक्षाच्या ज्या काही मर्यादा किंवा पक्षाची शिस्त असते, 2A म्हणजे एखाद्या आमदारानं केलेलं पक्षविरोधी कारवाई किंवा पक्षविरोधी कार्यवाही, तुमचं जे काही वागणूक, तुम्ही जे काही ऍक्शन्स तुमच्या झाल्या या पक्षविरोधी होत्या हे दाखवण्याचं. म्हणजे ज्या वेळेला 21 तारखेला 20 तारखेला झालं, 21 तारखेला ज्या वेळेला ही लोक गेली, त्यावेळेला पक्षाने बोलवलेल्या अधिकृत बैठकीला येण्याचं त्यांना निमंत्रण, त्यांना नोटिसेस, त्यांना ज्या काही गोष्टी फॉर्मॅलिटी लागतात त्या सगळ्या पूर्ण केलेल्या. तर त्यांनी आम्हाला ते मिळालं, आम्ही येऊ शकत नाही त्याची कारणं दिली किंवा कशा रीतीने आम्ही नाही आहोत, कुठं होते ते सगळ्यांनी तुम्ही माध्यमांनी दाखवलंय. सुरतला आपले कॅमेरा लागले होते, गुवाहाटीला आपले कॅमेरा दाखवत होते कोण कुठं आहे. त्यामुळे हे ज्यामुळे 21 तारीख 22 तारीख आणि त्याच्यानंतर मग सभागृह ज्या वेळेला विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं, विशेष अधिवेशनाला जो व्हीप होता तो व्हीप लागू झाला. त्या व्हीपला त्यांच्याजवळ पोहोचण्याची त्यांनी दिलेल्या त्यांच्या ऑफिशियल ईमेल ॲड्रेसची, विधिमंडळामध्ये जे आमदारांचं ईमेल ॲड्रेस असतात त्याप्रमाणे दिलं, ते त्यांना मिळालं, ते त्यांनी ॲक्नॉलेज केलं. या सगळ्या गोष्टी धरून की त्यानंतरही विरोधी मतदान केलं, कारण शिवसेना पक्षाचा त्यावेळेला अधिकृतरित्या अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी दिलेला उमेदवार होता, त्याला मतदान न करता तुम्ही विरोधात केलं. ही तुमची 2(1)B खाली जर थोडक्यात सांगायचं असेल, जे तुमचं ऍक्ट आहे, जे डिस्क्वालिफिकेशनला तुम्ही हे पात्र होत आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये कुठलाही किंतु किंवा संदेह असायचं कारण नाही.